करे रखवारी। उड़ जाएगा एक दिन पंछी रहेगा पिंजरा खाली। उड़ जाएगा एक दिन पंछी रहेगा पिंजरा खाली। आका इबादत कर ले, आका करे रखवारी। आका इबादत कर ले, आका करे रखवारी। ओ उड़ जाएगा एक दिन पंछी रहेगा पिंजरा खाली। उड़ जाएगा एक दिन पंछी रहेगा पिंजरा खाली। पिंजरा खाली, पिंजरा खाली। ओ पिंजरा खाली, पिंजरा खाली। कितीही चतुराई करा लेकांनो, पण मेल्याशिवाय माणूस राहणार नाही, राहणार नाही मेल्याशिवाय. ते 1400 वर्षाचे चांगले बाबा स्वतःला खूप श्रेष्ठ समजत होते. या चारही लेकरांना मुक्ताबाई, ज्ञानोबा आणि निवृत्ती यांना कनिष्ठ समजत होते. जेव्हा यांना भेटायला येतात तेव्हा चांगदेवजी वाघावर आणि सापाचं चाबूक केलं. ज्ञानोबा याला वाटलं एवढा मोठा महात्मा मला भेटायला येतोय वेड्या, आपण कशावर गेलं पाहिजे. म्हणून जड भिंती, निर्जीव असणारी भिंत माझ्या ज्ञानोबा यांनी चालवली. मुक्ताबाई गप्प शांत बसून होती. विचार करा मी लेखा, ज्यांची आई बाप बालपणी मरून जावी, लहान लहान लेकर असताना ज्यांचे आई वडील मरण पावले, त्या लेकरांची अवस्था कशी असेल रे. समाजामध्ये फिरत होते ना माई बाप, फिरत होते समाजामध्ये, द्या हो कोणीतरी थोडंसं खायला द्या. हा समाज त्यांना दरवाजावरून हाकलत होता, पण कधीच कोणी जवळ घेतलं, कधीच जवळ घेतलं. ते ज्ञानोबाऱ्या जवळ भिंत चालवतात आणि भिंत चालवल्या. आजी जन्मालो गुरुपुत्र झालो मुक्ताईचा. आई खरंच ग मला हरवलं तू. मुंगी उडाली आकाशी तिने किडले. एवढाही अधिकार संप्रदायात आहे ते मुक्ताबाई आणि ज्यांचा अभंग आज घेतलाय त्या संतांचा अधिकार सांगतोय बघा. तुम्ही आम्ही जन्माला आलो, जन्माला येत असताना हा देह घेऊन आलो, जन्माला येत असताना हा देह घेऊन आलो, पण जात असताना जेव्हा माणूस मरतो तेव्हा देह घेऊन जातो. काय निघून जातं? आत्मा. आणि शरीर इथंच राहत. पण ज्यांचा अभंग आज सेवेसाठी घेतलेला आहे त्या बाबाचा अधिकार बघा किती मोठा अधिकार आहे. जन्माला येतात देह घेऊन, इथंच संसार करतात आणि संसार करता करता परमार्थही केला. आणि परमार्थ करत असताना एक दिवस स्वप्न पडलं आणि स्वप्नामध्ये त्यांना दृष्टांत झाला. भोजना मागती तुप पाव शिर पडिला विसर स्वप्नावर काहीकडे उपजला अंतराय. म्हणून या तोरा काय झालं? राघव चैतन्य केशव चैतन्य सांगितली पुन्हा बाबाजी आपले सांगितले नाम मंत्र दिला राम कृष्ण. स्वप्नात दृष्टांत झाला आणि त्या बाबांनी सदैव रामकृष्ण हरीचं भजन करावं. प्रपंच करत असताना परमार्थ साधावा. एवढी भयान संकट आली त्यांच्यावरची. दुष्काळे आटले. दुष्काळामध्ये द्रव्य गेलं. का तुझ्यामुळे माझा मुलगा मरण पावला, माझी बायको मरण पावली, मी आता भजन सोडतोय. देवाला सांगितलं बरं झालं देवा, बाई मेली मुक्त केली, बरं झालं. हे मेले ना, आता माझं भजनात मन लागले का. आणि ते संत तुकोबाराय भजन करता 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 सकाळांना विनंती करतात, सनकाधिकाला विनंती करतात. तुम्ही सनकाधिक संत म्हणविता कृपावंत, एवढा करा उपकार सांगा देवा नमस्कार. माझी भाकावी करुणा विनवा पंढरीच्या राना, तुका म्हणे मज आठवा मुळ लवकरी पाठवा त्याला इथं. सनकाधिक संत म्हणले ते आमच्या हातात नाही, गरुडाच्या आणि लक्ष्मीच्या हातात आहे. आणि मग गरुडाला विनंती केली, गरुडाचे पायी हा गरुडाचे पायी
दिनाचे उधरी वेगी आणावा तो हरी मज दिनाचे उधरी एकी आणावा तो हरी मग दिनाचे उदरी एकी आणावा तो हरी मग दिनाचे उदरी गरुडाला विनंती करते जायले का त्या देवाला घेऊन ये माझी वेळ संपली. कोण म्हणला गरुड? मी नाही म्हणलं असं. तुकोबाराय गरुडाला म्हणतात गरुडाचे पायी ठेवी वेळोवेळा डोळी वेगी आणावा तो हरी मज दिनाते उद्धरी. गरुड म्हणला माझ्या हातात काही नाही बा, तो झोपलाय त्या नागावर. आणि पायाची सेवा कोण करत आहे? हा? पाय कोण दाबत आहे देवाचे? पाय लक्ष्मीचे हाती 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 पिसी यावे काकोळ ती पायाची सेवा करत आहे. आणि शेवटी तुकोबारायांनी धावा केल्यानंतर या कलीच्या काळामध्ये एकमेव संत प्रयाण काळे देवे विमान पाठविले कलीच्या काळा माझी अद्भुत वर्तिले नरदेहा घेऊनी वैकुंठ लोकास गेले निळा मने सकळ संताशी तोषविले. जगाच्या मालकानं यावं देहूच्या बाहेर निर्माण आलं आणि हा बाबा प्रत्येकाला म्हणतो आम्ही जातो अपुल्या गावा अमुचा राम राम घ्या. बायकोला म्हणतोय जातोय का मी, येते काय तू? बायको म्हणे तुमचं दररोजच आहे, जातो ना येतो जातो ना येतो. जाय म्हणे तुम्हीच मराठीकडं. कारण परमार्थ करत असलेल्या माणसाची किंमत घरच्या लोकांना कधीच कळत नाही. रेस कळत नाही बा. अरे लोक वेडे समजतात आम्हाला वेडे. आज आमच्या वर्गातलं पोरग आमच्या वयातलं पोरग आज 2012 पासून मी या क्षेत्रात फिरतोय, 2015 पासून भागवत करतोय. हे फक्त एका साधूची कृपा, एका लुंगीवाल्याची कृपा झाली. एका लुंगीवाल्याची कृपा झाली. पण लोक आम्हाला वेडे म्हणतात. ज्या बाबाच्या दरबारात आपण बसलोय त्याचं नाव काय? लोक कधी चांगले म्हणत नाही. कारण जे वेडे असतात तेच लोकांना वेडे करू शकतात. जे वेडे असतात तेच लोकांना वेडे करू शकतात. संसारासाठी वेडे झाले ते तसेच मेले. संसारासाठी वेडे झाले, या संप्रदायासाठी जे जगले आणि मेले ते अजूनही जिवंतच आहे. गेले दिगंबर ईश्वर विभूती राहिले ते कीर्ती जगा माझी. जो अपने लिए जीता है वो जीना नहीं है. अरे स्वतःसाठी जगत असेल ना दादा त्याला जगणं नाही म्हणत रे. किसी के काम जो आए उसे इंसान कहते हैं. किसी के काम जो आए उसे इंसान कहते हैं. किसी के काम में आए उसे इंसान कहते हैं. किसी के काम में आए उसे इंसान कहते हैं. पराया दर्द अपनाए उसे भगवान कहते हैं. पराया धन अपनाए उसे भगवान कहते हैं. पराया दर्द अपनाए उसे भगवान कहते हैं. पराया दर्द अपनाए उसे भगवान कहते हैं. किसी के काम जो आए उसे इंसान कहते हैं. किसी के काम जो आए उसे इंसान कहते हैं. किसी के काम में आए उसे इंसान कहते हैं. किसी के काम में आए उसे इंसान कहते हैं. किसी के काम में आए उसे इंसान कहते हैं. जे दुसऱ्यासाठी जगत
त्याला खऱ्या अर्थाने माणसं म्हणतात. आणि कलीच्या काळामध्ये हा बाबा लोक देह ठेवून जातात, हा